आज आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये मला माहिती एकच नाव आहे, अजित दादा. आणि ते आपल्याला सर्वांना माहिती की आयुष्यभर महाराष्ट्राच्या विकासासाठी, शेतकऱ्यांसाठी, युवक आणि महिलांसाठी, आपल्या पक्षासाठी झटत राहिलेले आपण सर्वांनी पाहिलेले आहेत. आपल्या सर्वांचे आवडते नेते, मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष होते आदरणीय दादांच्या जाण्याने झालेल्या अपार दुःखातून आपण सर्वजण अजूनही सावरलेलो नाही आहोत. त्यांच्या जाण्याने आपल्या सर्वांच्या आयुष्यात आणि पक्षामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. ही पोकळी भरून येणं शक्यच नाही याची आपल्या सर्वांना जाणीव आहे. आज आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये मला माहिती एकच नाव आहे, अजित दादा. आणि ते आपल्याला सर्वांना माहिती की आयुष्यभर महाराष्ट्राच्या विकासासाठी, शेतकऱ्यांसाठी, युवक आणि महिलांसाठी, आपल्या पक्षासाठी झटत राहिलेले आपण सर्वांनी पाहिलेले आहेत. त्यांच्या अचानक जाण्यानं सगळी स्वप्न अर्ध्यावरून त्यांना सोडून जावं लागली. परंतु उनके सपने अधूरे नहीं रहेंगे. हम सब मिलकर और भी ऊंचाई तक हम सब लेके जाएंगे. आदरणीय दादा आज आपल्यात नाहीत हे अजूनही मानायला तयार नाही. हा आघात प्रचंड आहे, मात्र वास्तव मान्य करायला पाहिजे. यातून आपल्याला बाहेर पडलं पाहिजे, आपल्या सगळ्यांनाच सावरलं पाहिजे. कारण आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा केवळ पक्ष नाही, तर हा एक विचार आहे, एक परिवार आहे. परिवार आहे महाराष्ट्राच्या समृद्धीचा, परिवार आहे परिवर्तनाचा. महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आमच्या सर्वांच्या अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा विचार करणारा हा पक्ष आहे. आणि हाच विचार पुढे नेण्यासाठी या कठीण काळातही आपल्याला निर्धारानं पुढे जावं लागणार आहे. मला आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, दादांची जागा ती पोकळी कुणीच भरून काढू शकणार नाही. हे त्रिवार सत्य आहे. पण त्यांनी दिलेले विचार, त्यांनी दाखवलेला आपल्या सर्वांना विकासाचा मार्ग, त्यांनी घडवलेला एक एक कार्यकर्ता, त्यांची जिद्द, त्यांची शिस्त हीच खरी राष्ट्रवादीची ताकद आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की 30 जून 2023 साली रोजी आदरणीय दादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं. आदरणीय दादांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा साधारणपणे 2.5 वर्षाचाच कालावधी मिळाला. या कालावधीत त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला, पक्षाचा विस्तार केला.